गडचिरोली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हवामान खात्याकडून आली आहे। 18 आणि 19 ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। भारतीय हवामान विभाग नागपूर केंद्राकडून गडचिरोली जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या शेजारील राज्यांना देखील रायपूर हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट तर 19 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे। यामध्ये छत्तीसगड राज्यातील कांकेर, नारायणपूर, बिजापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। छत्तीसगड येथे पडलेल्या पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे। त्यामुळे पामुलगौतम व इंद्रावती नदींच्या बॅकवॉटरमुळे पर्लकोटा नदीच्या पुलावरून जवळपास 5 फूट पाणी वाहत आहे। या पुरामुळे भामरागड आलापल्ली हा राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालाय। परिणामी पर्लकोटा नदीच्या पाण्याने भामरागड येथील मुख्य चौकात प्रवेश केला आहे। 19 ऑगस्ट रोजी भामरागड तालुक्यात 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसाचा फटका भामरागड तालुक्याला बसला। जुवी नाल्याला आलेल्या पुरामुळे जुवी, दर्मा, भटपर, बोर्डगे, गोलागुडा, हितलवारा, घोटपाडी, इरपनार, कुचेर, परायनार, गोंगवाडा, नेलगुंडा, मालेंगा, मिळदापल्ली, कवडे ही गावे तालुका मुख्यालयापासून संपर्कविहीन झाली आहेत। तसेच कोठी मार्गावरील कट्टी नाल्याला आलेल्या पुरामुळे कोठी मार्ग ठप्प होऊन त्या भागातील गावांचा संपर्क तुटला आहे। पावसामुळे भामरागड येथील जनजीवन विस्कळीत झाले असून आलेल्या पूर परिस्थिती पाहता भामरागड तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे। तर काही भागातील पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे। भामरागड तालुक्यात कालपासून अतिवृष्टी सुरू आहे। काल तालुक्यात जवळपास 150 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे भामरागड तालुक्यातील सर्व नद्यांना आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि पर्लकोटा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे भामरागड ते आलापल्ली हा मार्ग बंद झालेला आहे। सोबतच पर्लकोटा नदीचे पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नदीकाठावरील जेवढे घरं आहेत त्या सर्व घरातील लोकांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याची व्यवस्था प्रशासनाने सुरू केलेली आहे। सर्व विभागांशी ताळमेळ घेऊन सोबत घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेकरता प्रशासन कार्य करत आहे। गडचिरोलीहून सिटी प्रतिनिधी गणेश मोतकुरवार यांची रिपोर्ट।